षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी गणराज 11 भुवनेश्वर संघासाठी सन्माननीय गणेशजी शिवलकर यांच्याकडून 200 रुपये आणि षटकारांच्या अटीसाठी तब्बल 1000 रुपये. पहिल्या चेंडूवर विकी पाडगेच्या बॅट इथून हा आलाय तडाखा. मैं भुवनेश्वर कारण का तर रोहाच्या वर्ल्ड कप अर्थात 10वी चषकात त्यांनी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला तोच गाव, तोच खेळाडू, तोच भेडू आणि तोच नाव अर्थात विकी पाडगे मैदानात पहिला चेंडूवर षटकार ठोकतोय. दुसरा चेंडू कशा पद्धतीने टेकेल पुन्हा एकदा आडव्या बॅटने पाठवतोय स्क्वेअर लेग क्षेत्रात. चेंडू वन बाउन्स सीमारेषे बाहेर. अजून एक चौकार. विकी पाडगे गेल्या वर्षी थोडा कमकुवत वाटत होता. विकी पाडगे गेल्या वर्षी थोडा कमकुवत वाटत होता. यंदा त्यांनी दुसऱ्या इनिंग मध्ये पदार्पण केलं अर्थात लग्न झालं आणि त्यांनी आपली बॅटिंग सुद्धा अशी घुमवलंय, असली सुजवलंय, असली फुगवलंय. एक जबरदस्त अशी खेळ त्यांनी 10वी चषकात केलाय आणि तसाच खेळतो या मैदानावर आपल्या संघासाठी करताना. विकी पाडगेचा तो परफॉर्मन्स. 2 चेंडू 10 धावा झाल्यात. आपल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने हाही पाठवलाय. चेंडू सीमा रेषे बाहेर. चौकार. मनोहर म्हात्रे, दिलीप पडवळ, नितीन पडवळ, मनोहर म्हात्रे यांचं स्वागत करण्याची विनंती करेन. सरपंच साहेब, शांतिशील तांबे साहेब, उपसरपंच वरचे ग्रामपंचायत. विकी काय पद्धतीची फलंदाजी करतोय. 3 चेंडू तब्बल 14 धावा कुठल्यात. अशा जर धावा केल्या तर मला वाटत नाही की गणराज 11 विरुद्ध दुसरा संघ टिकेल. अशीच फलंदाजी करावी लागेल आणि गणेश चिवलकरचे जे लावले प्रत्येक षटकारामागे 200 रुपये ते मात्र कमावे लागतील. आपल्या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हाही पाठवलाय आणि हा चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार. मात्र पगार लोकांचे होतात, त्यांचा पगार बिलामध्ये येतो. धमाका त्यांनी सुद्धा लावलाय कारण विकी पाडगे ज्या लयात आहे, ज्या फॉर्म मध्ये आहे तो फॉर्म आता बरकरार ठेवलाय. तब्बल 4 चेंडूत 20 धावा कुठल्यात. हाही चेंडू सरळ बॅटने खेळलाय. हाही चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर. तिसरा चौकार या षटकातील. म्हणत असेल आवड मला विकी पाडगेची म्हणून त्याला ओपनिंगला आणलं. 5 चेंडू तब्बल 24 धावा कुठल्याच. आपल्या षटकाची सांगता गोलंदाज आशुतोष कशा पद्धतीने करेल. हा चेंडू खोलात टाकला होता मात्र इथे चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतोय. मात्र चेंडू आहे वाईड. वाईड हा वाईडच असतो आणि बाईच्या स्वरूपात मिळेल 1 धाव. तब्बल मिळतात बोनस स्वरूपात 2 धावा. धाव संख्या धाव प्रकार देते तब्बल 26. शेवटचा चेंडू आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा सामना करण्याची संधी मिळेल ती तुषार कांबळेला.
आणि तुषार कांबळेचा तडाखा, अजून एक धडाका, मिळेल धावा 6. तास बनत असेल या गणराजच्या लपड्यात फसलो ना. 32 धावा तब्बल कुठल्या 32 धावांचा लय लूट केले विकी पाडगे तुषार कांबळे. तुषार कांबळे एक गेलाय, हा दुसरा तुषार कांबळे, तिसरा तुषार इकडे बसलाय. तुषार नावाचं ब्रँड धमाका चालूच आहे. एक वर्षेत आहे, एक भुवनेश्वर मध्ये, एक ग्रामपंचायत मध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर रोहनला काहीतरी करामत करावं लागेल का. आपल्या स्ट्राईकच्या गोलंदाजाने तब्बल 32 धावा खाल्ल्यात. रोहन कमबॅक करेल का आपल्या संघासाठी, अर्थात मराठा वॉरियर संघासाठी. शंकर गार्गे चिंताग्रस्त असतील, कारण चिंता करण्यासारखीच गोष्ट असेल. आणि ग्रामपंचायतची बँक म्हणजे भाऊसाहेब यांचं आगमन होते. सकाळी जाम त्रस्त असतात. मोदी साहेब तिकडे त्रस्त, तिकडे शरद पवार त्रस्त, इकडे भाऊसाहेब त्रस्त, म्हणजे तिघे असे त्रस्त आहेत ना. म्हणजे त्यांना आणि मात्र या कार्यक्रमासाठी सावंत साहेब आमचे भाऊसाहेब उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक हर्ष सहर्ष स्वागत. रोहन पहिल्या चेंडूवर केवळ एक धाव खर्ची केले. कमबॅक अशीच पद्धतीची चिवट कंजूस गोलंदाजी करायला लागेल रोहन. याला आपल्या षटकातील दुसरा चेंडू. स्ट्राईकला फलंदाज तुषार कांबळे. मात्र तुषार कांबळे कलात्मक फटका खेळतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये एक हलक्या पद्धतीने टपली मारण्याचा प्रयत्न. एकच धावेवर समाधान व्हायला लागेल, कारण विकी पाटगेला माहीत आहे मी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत धावा येतील आणि आपल्या संघासाठी त्या जोडल्या जातील. धावा येणं महत्वाचं आहे, मात्र धावा येत आहेत. हा गोलंदाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडूत केवळ 2 धावा खर्ची केल्यात. कल्पेश नवगुणे ज्या गोलंदाजाला आमंत्रित केले तो गोलंदाज मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. आपल्या षटकातील तिसरा चेंडू रोहन. या वेळेला मात्र चेंडू फसलाय, पण मात्र यष्टिरक्षकापासून फार दूर. केवळ मिळेल 1 धाव. तिसऱ्या चेंडूवर सुद्धा रोहन 1 धाव खर्ची करतोय. पहिलं षटक नक्कीच आलंय ते गणराज 11 भुवनेश्वर संघासाठी, आणि दुसरं षटक चाललंय ते मराठा वॉरियर संघासाठी. तुषार एक तुफान, एक वादळ, मात्र मैदानात अजूनपर्यंत एक षटकाच्या साहाय्यानेच खेळतय. या वेळेला आडव्या बॅटने खेळायचा होता. पुन्हा क्षेत्ररक्षक आहे, मात्र हित करेल चुकी आणि चुकीचा फायदा मिळेल तुषार याला. या मिळतील 4 धावा. बोरीवाला किशोर पाटीलच आहे, त्यामुळे एक टोपलीची सोय करावी लागेल. शॉट पद्धत चेंडू, त्याला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रात. हाही चेंडू सीमा रेषे बाहेर. तुषारच्या बॅट मधून अजून एक मोठा तडाखा, षटकार. जे 3 चेंडूत 3 धावा आल्या, शेवटच्या 2 चेंडूत 10 धावा आल्या. आतापर्यंत 13 धावा खर्ची करणारा गोलंदाज रोहन आपल्या षटकाची सांगता कशा पद्धतीने करेल, आणि शेवटाची या षटकाची सांगता करण्यासाठी तुषार कांबळे कसं प्रत्युत्तर देईल. मैदानात शेवटचा चेंडू उडवायचा होता, मात्र ज्या पद्धतीने बॅटला मिडल झाला नाही. 1 धाव घेतली जाते या षटकात.
14 धावा झाल्या. षटक क्रमांक दुसरा समाप्त होते. 2 षटक अखेर धावसंख्या धाव फलकावर आहे ती तब्बल 46. अजूनही 12 चेंडू येणं बाकी. यानंतरचा मेगा मुकाबला पाहायला मिळेल. भुवनेश्वर कुठला तरी एक भुवनेश्वर जिंकणार आहे आणि वरसे तिकडे तयार आहे. सरपंच गार बसलेत. सरपंच थंडगार बसलेत कारण भुवनेश्वर संघाने त्यांना बर पारभूत केलेत. आता भावी सरपंच आलेत. लाली आहे रामभाऊ. हे रामभाऊ उपाधी उगाच भेटली नाही कारण सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेबांचा हा शब्द आहे रामभाऊ. हा चेंडू खोलात टाकला होता. सन्मान दिलाय आणि सन्मानापुरतं नक्कीच एक धाव घेतली जाते. तुम्ही नक्कीच जिथं वाकाला शिकाल, जिथं तुम्ही झुकाला शिकाल तिथं तुम्ही नक्कीच मोडणार नाही. आणि मोडल्यानंतर किती दुखापत होते ते प्रत्येक मोडलेल्या माणसाला माहित आहे. त्यामुळे आपल्याकडे लवचिकता असणं गरजेचं आहे. तुषारने तेच केलंय. सामन्यात आपली लवचिकता दाखला. हा चेंडू चांगल्या पद्धतीत होता. सन्मान दिलाय. बॅट मिडलच केली. एक धाव घेतली आणि सन्मानक पुढे आपल्या नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिलाय. कारण दोघांची धुवाधार जोडी मग ती मथुर महबूबची असेल, मग बाकासूर आणि नक्कीच सोन्याची असेल. मात्र ही जोडी मैदानात सुसाट सुटलंय. नाव आहे विकी पाडगे आणि तुषार कांबळे. या वेळेला आडव्या बॅटने खेळायचा होता. म्हणजे मात्र प्रत्येक दिवस हा दिवाळी नसतो आणि प्रत्येक दिवस हा तुझ्यासाठी नसतो. त्यासाठी करावी लागेल जद्दूजी जहद, करावी लागेल मेहनत. मैदानात तेच सिद्ध करावं लागेल. 46-47 धावा झाल्यात. 48 धावा झाल्यात. तुषार कांबळेला अजून आपल्या संघासाठी धावा जमवायच्या आहेत. मात्र गोलंदाज हुशार आहे. नाव आहे कैलास. पण मात्र कैलासवर केलाय तडाखा. पाठवलाय सीमारेषे बाहेर. अजूनही धावा वाढतील 6 आणि धावसंख्या पोहोचेल ती तब्बल 54 या धावसंख्येवर. मिळेल डीजेला संधी. अशी जर फलंदाजी होत राहील तर इकडं गणेश शिवलकरना भूताने झपाटलेलं नाही तर 200 रुपयाने झपाटावं लागेल. कारण प्रत्येक षटकारासाठी तब्बल 200 रुपये लावलेत. हा चेंडू उचलायचा होता. स्वतःवर नाराज होता. चेंडू कशा पद्धतीचा आला होता. चुकीचं शॉट सिलेक्शन. स्वतःवर नाराज झाला. अजून जरा बॅट लेट झाली असती, मिडल झाला असता चेंडू तर चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर गेला असता. स्वतःवर नाराज झाला. मात्र एक धाव घेतली आणि धाव फलकावर धावा होत आहे. त्या तब्बल 55. या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी. 9 धावा खर्च केलेला गोलंदाज कैलास आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज. लोवर फुलटॉस, त्याला सरळ बॅटने उत्तर. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. अजून एक चौकार. कोणात कोणाचा गुंतला हे पाहायला लागेल. पण मात्र सर्व खेळाडूंचा जीव गुंतलाय तो सरपंच चषकात. अमितजी मोहिते तुमच्या या आयोजनात, शांतिशील तांबे तुमच्या या व्यवस्थापनात. हा चेंडू स्क्वेअर लेगला गेलाय. पंच दोन्ही हात खुलवून सांगतात की हा चेंडू आहे स्क्वेअर. अवंत स्वरूपाची घेतली धाव. राम नागती आहेत, किशोर पाटील आहेत, उतेश कांबळे आहे, दुर्गेश नारकर्णी आहे, मी सुद्धा तुषार शिंदे आहे, आतेश पडवळ आहेत. हे रती मारती आहेतच. पण मात्र त्यांच्या सन्मानासाठी, त्यांच्या अभिमानासाठी हा आलाय विकी पाडगेच्या बॅटीतून दिमागदार षटकार.
18 चेंडू आणि 66 धावांची खेळी आपण पाहतोय. गणराज 11 भुवनेश्वर. गणेश शिवलकर इथं नाही आहेत, पण मात्र त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचं एटीएम कार्ड चालू आहे. कारण एटीएम कार्ड कोणाकडे असतं तर सुमित वाडकरकडे असतं आणि प्रत्येक षटकासाठी तब्बल 200 रुपये त्यांच्याकडून. 10 चेंडूनी 37 धावांची धुवाधार खेळी ज्याच्या माध्यमातून होतोय तो मैदानात आहे. विकी पाडगे आपला वैयक्तिक अर्धशतक साकारेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याच्या प्रत्युत्तर आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 26 धावांची धुवाधार खेळी करणारा तुषार कांबळे मैदानात आहे. 66 धावांची नाबाद खेळी चालू आहे. हीच खेळी अशीच राहील काय, कुठल्या तरी एका फलंदाजा अर्धशतक या स्पर्धेदरम्यान लागेल का. संधी निर्माण आहे, संधीचं सोनं करावं लागेल, मात्र संधीचं सोनं कोडला फलंदाज करतोय. गोलंदाजी मार्कवर शंकर घारगे, एक चांगल्या पद्धतीचा लेग स्पिनर म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो शंकर आला आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळला, चेंडूला पाठवलाय सीमा रेषे बाहेर, दणदणीत षटकार. तुझी माझी जमली जोडी बाई वेसावकरीन बाई ग, पण हे वेसावकर नाही भुवनेश्वरकर आहेत. नाव आहे विकी पाडगे, नाव आहे तुषार कांबळे. मैदानात तुफान खेळी करतात. आतापर्यंत 72 धावांची नाबाद खेळी चालू आहे. अजूनही आपल्या इनिंगचे 5 चेंडून बाकी आहे. संघाचं शतक वैयक्तिक अर्धशतक कोण लावेल हे पाहावं लागेल. दोघांमध्ये रेस चालू आहे. इथं 9 चेंडू 32 आणि इकडे 10 चेंडू 37. आई चेंडू पाठवलाय सीमा रेषे बाहेर. अजून एक षटकार, तुषार कांबळे बँडेड षटकार. एक चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. चांगला क्षेत्ररक्षण, केवळ 1 धाव. तुषार कांबळे सांगते की मी 3 चेंडू खेळलेत, तुला 3 चेंडू खेळायचे आहेत. ही आहे पार्टनरशिप. कारण 1 धावासाठी आपल्या साथीदाराला सुद्धा मैदानात येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच तुषार कांबळेची ही खेळी चांगली असेल. त्याने 3 चेंडू 13 धावा केल्यात. शंकर आता कशा पद्धतीने प्रत्युत्तर देईल आणि स्ट्राईकला असेल फलंदाज तो विकी पाडगे. विकी पाडगे सरळ बॅटने पाठवतोय चेंडू सीमा रेषे बाहेर, षटकार. त्रेचाळीस धावा झाल्यात वैयक्तिक. विकी पाडगे आपला अर्धशतक इथे लावेल का. आई चेंडू फुलटॉस पद्धतीचा, त्याला सुद्धा पाठवलाय सीमा रेषे बाहेर. वैयक्तिक 49 धावांवर खेळतोय. शेवटचा चेंडू 49 धावांची धुवाधार खेळी आपण पाहतोय. चेंडू स्वतःचा अर्धशतक करण्यासाठी 1 धाव. संघाच्या धावा झाल्या त्या 91 आणि वैयक्तिक अर्धशतक. या स्पर्धेतील पहिला अर्धशतकाचा मानकरी विकी पाडगे. समालोचन कक्षाकडे बॅट दाखवायची आहे. डीम्स क्रिकेटच्या माध्यमातून कव्हर जाईल ती बॅट. तुझ्या रील साठी चांगला असेल, त्यामुळे अजून एकदा परत बॅट दाखव इकडे. चांगल्या पद्धतीचा सामना आपण पाहिला. 92 धावांचं भलं मोठं आव्हान उभं ठेवलंय मराठा वॉरियर संघासमोर. आणि दुसऱ्या इनिंगसाठी आपण आवाज ऐकूया.
त्या खर्च 14, तिसऱ्या षटकात धावा केल्या त्या खर्च केला त्या 20 आणि चौथ्या षटकात धावा केल्या त्या खर्च केला त्या 26. अशा प्रमाणे धाव संख्या झाली ती 92. गाणं हॅलो ठेवा. वरसेकरांचं गाणं आणि आणि आपल्या ग्रुप ग्रामपंचायत वर्षीची स्पर्धा गाणं तर झालं पाहिजे. या मैदानाच्या चहूबाजूला उपस्थित सर्व क्रीडा रसिक, व्यासपीठावरती उपस्थित आमचे मान्यवर, मैदानाच्या आतले सर्व गुणवान खेळाडू, टेनिस ज्या वेळेला ही टेनिस क्रिकेटची भव्य दिवस स्पर्धा dreamscricket.in या वाहिनीवरती जुडलेले थेट सर्व लाईव्ह प्रेक्षक या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सरपंच चषक 2024चा अभूतपूर्व पर्व मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाठलाग करायचा तब्बलच्या 93 धावा, सर्वाधिक मोठं आव्हान. मोडीस आलंय रेकॉर्ड. पहिला बॉल आला 1 धावेचा, दुसरा बॉल वाह, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. अगदी क्षेत्ररक्षकाचं नाव
आकाश त्याचं नाव आहे, कलर या नावानं त्यानं प्रसिद्धी निर्माण केली आणि तो बहुचर्चित राहिला आणि एक चांगल्या पद्धतीची फिल्डिंगही बघायला मिळते. येस, कलर चायनली आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे ब्रँड आहे त्याही नावाचा आणि तो ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आता खेळताना बघायला मिळतंय. बघा लगातारच्या 3 षटकारांसाठी सुद्धा 1,000 रुपयाचं कॅश प्राईज, लगातारच्या 3 विकेटसाठी सुद्धा 1,000 रुपयाचं कॅश प्राईज. सन्माननीय गणेशजी शिवलकर साहेब आज मात्र तेही खूप खुश आहेत आणि त्यांचंही पाठबळ चांगल्याच थाटणीचं पाहायला मिळतंय या भुवनेश्वरकरांना. ओहो, यावेळेला बॅटची लिडिंग एज, फटका फसला एस्टनच्या मागे. निकेत मुंडे कोणती चूक करत नाहीये. एक महत्वपूर्ण धक्का टीम मराठा वॉरियर संघाला पहिल्या विकेटचं पतंग. धक्का क्रमांक 1. आहे मोठ्या मानाचा सनी 11 क्रिकेट संघाचा, नाव आहे वरसेकरांचा आणि यस वरसेकरांचा बोलबाला अगदी रोहा तालुक्यातील एक सुंदर गाव वरसे गावाचं हे गीत आणि त्या वरसे गावाचे यंग टॅलेंटेड खेळाडू सातत्यानं बघायला मिळाले आणि वरसेकरांचा क्रीडानगरीमध्ये सातत्यानं बोलबाला राहिला. मग कबड्डी क्षेत्रामध्ये असेल, वरसेकर त्याही गोष्टीमध्ये अव्वल दर्जाचे आहेत. दहीहंडी हा सण असेल त्याही गोष्टीमध्ये वरसेकर अव्वल दर्जाचे आहेत. क्रिकेटच्या विश्वामध्ये त्याही गोष्टीमध्ये अव्वल दर्जाचे वरसेकर पाहायला मिळतात आणि त्यांचं गीत तर झालं पाहिजेच. आणि येस, त्यांचं गीत आपल्याला पाहायला मिळतं DJ साहिल यांच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये डिरेक्ट हिटचा प्रयत्न बघा, अगदी आता तुषारला सुद्धा कळून चुकलं, धावा खूप साऱ्या झाल्यात. आता याही गोष्टीची प्रॅक्टिस केली पाहिजे, हिटची. तेही प्रयत्न झाले, त्याच्यामध्ये असफल ठरताना पाहायला मिळतात. बघा, ज्या धावा 5 षटकामध्ये झाला नाहीत ना, त्या 4 षटकामध्ये बघायला मिळाला. अशक्य हे शक्य करता येतं. संघर्ष खूप महत्त्वाचा असतो, तो विकीनं आणि तुषारनं दाखवला आणि बऱ्याचशा मोठ्या मोठ्या पार्टनरशिपमध्ये तुषार कांबळे या नावाचा ब्रँड सातत्यानं आपल्याला बघायला मिळाला. बघा, 10वीर चषकातील एक मॅच सातत्यानं आठवते तेव्हा सुराग दाभाडे त्याच्यासोबत होता. प्रत्येक षटकाराला रामशेठ नागटी यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राईज. जो फलंदाज आहे मैदानावरती या सिद्धेशसाठी एक कॅश प्राईज असेल. बॉलिंग मार्कवरती निशांत आपल्याला पाहायला मिळतील. अगदी आपण जर पाहिलं तर अल्पेश आले, अल्पेशनी गोलंदाजी केली आणि फक्त 3 धावा. म्हणजे आधीच आपण एखाद्या संघाला, समोरच्या संघाला आपण जर पाहिलं ना, खूप अडचणीमध्ये टाकलं आणि त्या पलीकडे पहिल्या षटकामध्ये अजून अडचणीमध्ये ढकललं गेलं. याही वेळेचा चांगला फटका समोरच्या दिशेने खेळला, लॉंगॉनच्या दिशेला स्ट्रोक पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली वेगाने येताना पाहायला मिळतील. एका जागेवरती समाधान मात्र मानावं लागतं. बघा, महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथून जो कोणता संघ जिंकेल तो थेट आपण जर पाहिलं तर सनी 11 वरसे ए संघाच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल होईल. महत्त्वपूर्ण क्वालिफायचा सामना. हा ट्रॅकर बॉल, मी स्ट्रोक, अजून एक बॉल हवेमध्ये. बॉलच्या खाली आपण जर पाहिलं ना तर मला वाटते तिथे जय प्रयत्न करत होते. जय या नावानं विजय मिळवला. अगदी भुवनेश्वरकरांचा तो मान सन्मान बनला होता आणि अगदी तारणहारही राहिला होता. म्हणजे जवळजवळ 10व्या क्रमांकावरती तो बॅटिंगला आला आणि बॅटिंगला आल्यानंतर 1 बॉलमध्ये 6 धावांची गरज असताना भुवनेश्वरकरांना ज्यानं विजय मिळवून दिला होता ना, तो जय आता शॉट बॅकवर्ड पॉईंटमध्ये आपल्याला फिल्डिंगला पाहायला मिळतं. षटकातील पुढचा बॉल, चांगल्या पद्धतीचा फटका आणि लॉंगॉनच्या दिशेला बॉल जाईल. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर 1 मिळताना पाहायला मिळते. आणि त्या मॅचचं वैशिष्ट्य एक राहिलं होतं. तुषारजी शिंदे साहेब आमच्या अगदी बाजूला होते, मी स्वतः समालोचन करत होतो. शेवटपर्यंत भुवनेश्वरकरांवरती विश्वास होता तुषारदादांचा. ते सांगत होते भले 9 बॅट्समन आउट झालेत पण 10वा येऊन सुद्धा षटकार मारणारच आणि तो जयनं करून दाखवलं होतं. षटकार मारला होता. जाऊया पुढच्या बॉलकडे. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट पुल करण्यात आला. फटका फसला. तुषार कांबळे कोणतीही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम मराठा
मैदानाच्या आतमध्ये आपण जर पहिल्यांदा 7 धावा फलकावरती आहेत. आणि त्या दरम्यानचा अजून एक फटका खेळायच्या नादामध्ये अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे बघा हे जे दोन्ही संघ आहेत ते भुवनेश्वरचे आहेत आणि तिथे नक्कीच आमच्या रामशेठ नक्की सरांचं सुद्धा लक्ष या दोन्ही टीमवरती जरूर आहे. पण त्याही पलीकडे बघा या दोन संघांमधून जो संघ विजयी होईल तो मात्र आपण जर पाहिलं तर रामा म्हात्रे साहेबांच्या विपक्षामध्ये म्हणजेच वरचे संघाच्या विपक्षामध्ये खेळण्यासाठी दाखल होईल. म्हणजे ही पहिली सेमीफायनल होईल ना ती म्हणजे रामशेठ नागटी सर साहेबांच्या विपक्षामध्ये रामाजी म्हात्रे साहेब या दोघांमध्ये लढत आपल्याला निश्चित बघायला मिळेल. ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत. मार्कवरती निशांत ऑन हॅट्रिक पाहायला मिळतील. विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का? मैदानाच्या आतमध्ये मोठा प्रश्नचिन्ह. ओहो यावेळेचं आक्रमण झालं. विकेट हॅट्रिक नाही तर आता षटकाराची मोहर लगावली आहे. बॉल आउट चोप दी पार. तुषार कांबळेच्या वरून षटकार. अगदी येणारे चेंडू 12 आणि आवश्यकता 80 धावांची. प्रति षटकाच्या मागे 40 धावा म्हणजे 6 बॉलमध्ये 6 सिक्स प्रति षटकाच्या मागे जरी आले ना तरी सुद्धा या धावा होणार नाहीयेत. पण एकाद मोठा सर्वाधिक मोठा चमत्कार झाला ना तर आणि तरच या धावा होतील. पण नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतात. नाव आहे निखिल. निखिलने सुद्धा यंदाच्या हंगामामध्ये खूप सारे प्रभावित केलं. बघा मराठा वॉरियर संघाची बॉडी लँग्वेज सांगून जाईल की या मॅचमध्ये आता काय बाकी राहिले. त्यांचे शोल्डर पूर्ण डाऊन झालेत. पहिलाच बॉल हा चालला लेग स्टिकच्या बाहेर. एक व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये एक एक्स्ट्रा स्वरूपाची सिंगल स्कोरकडवरती प्ले सुद्धा पाहायला मिळते. बँगो यांच्याकडून आपण बघतो निखिलला प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज. त्या दरम्यान निखिलवरती आक्रमण. बॉल सीमा रेखेच्या पार. षटकार. तर धावांपासून वंचित ठेवत असताना या दरम्यान आता षटकार आला. अजून एक चांगला फटका. आता रडार मध्ये येणारा चेंडू समोर उडवला. लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना दमदार. याही वेळेला षटकार. अगदी इथून आपण जर पाहिलं तर अजून एक 6 आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज फलंदाजाला सुद्धा आहे. हे विसरून चालणार नाहीये. फुल टॉस फुल टोल केलं आणि बॅक टू बॅकचे 3 6 1000 रुपयाचे हकदार ठरताना पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना बॅट्समन सूरज. अप्रतिम खेळ. षटकार. 9 चेंडू 61 धावांची आवश्यकता. अजून एक मोठा फटका. याही वेळेला बॉल सरळ वाईडिश मिड विकेटच्या वरून. दमदार दिमागदार असरदार बॅक टू बॅकचा 4था षटकार. म्हणजे आपण ज्या वेळेला आपण म्हणतो ना की हरलो तरी चालेल पण मैदान गाजवूनच सोडणार. तेच का मैदानाच्या आतमध्ये सूरजही करताना पाहायला मिळतील. त्यांना माहिती आहे मॅच हातातून चालली आहे पण आपला नावाचा बोलबाला सूरज काय आहे, सूरज नावाचा ब्रँड काय करू शकतो हे मात्र दाखवताना बघायला मिळालं. बघा आता प्रेशर रनवे मध्ये प्रॉब्लेम आला.
थोडीशी चूक झाली, त्याच कारणानं मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू सुटताना पाहायला मिळेल. पण तदनंतरच्या धावांचा विचार केला तर 38 धावा धावफलकावरती आहेत. 8 चेंडूमध्ये 55ची आवश्यकता, जी धावसंख्या अशक्य. 2 मध्ये 2 अजून षटकार येतील का? हा फसवला, यावेळेला चकवला, बॉल हवेत राहिला, नो मॅन्स लँड मध्ये पडला जाईल. एकदा मिळेल, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल झाला आणि 2 धावा इथे मात्र अर्जित होताना पाहायला मिळतात. या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 40 धावा लागल्यात. म्हणजे अजूनही 53 धावांची गरज आहे. येणारे फक्त 7 बॉल बाकी आहेत. या ओव्हरचा लास्ट बॉल बाकी राहिला. 7 चेंडू 53 धावांची गरज. अजून एक फटका फसला, अजून एक बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आणि इथे कॅच ड्रॉप झाली. झेल मात्र सुटला गेला, बॉल धरतीला दान होताना पाहायला मिळेल. म्हणजे आता येणारे चेंडू 6, आवश्यकता तब्बल आपण जर पाहिलं तर 52 धावांची. 6 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिली. आगरी समाजाचे अध्यक्ष सन्माननीय हरिचंद्रजी मोरे साहेब यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. आणि या मुख्य व्यासपीठावरती साहेब आपली बसण्याची व्यवस्था केली आहे. आपण या व्यासपीठावरून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेऊया, जिथे दमदार आणि एक दिमागदार क्रिकेटचा सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत्या. सरपंच चषक 2024चा भूतपूर्व पर्व ग्रुप ग्रामपंचायत वर्षे आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा, पहिला दिवस आज या दमदार स्पर्धेचा शेवटाकडे निघालेला आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग मार्कवरती, गोलंदाजी मार्कवरती निकेत मुंडे येताना पाहायला मिळतील. महत्वाचे ते 6 चेंडू टाकतील, आवश्यकता 52 धावांची आहे. 3 नो बॉल, त्या 3 नो बॉलवरती 3 सिक्स आले. यदा कदाचित या सामन्याचं चित्र पलटेल, पण तसं घडू शकतं का? पहिलाच बॉल, लेग कटरचा वापर, टप्पा बदलला, बॉलचा काटा चेंज झाला. त्याच वेळेला बॅटवरती आल्यानंतर शॉर्ट फन लेगला बॉल प्रस्थान होत असताना त्यावेळेला डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एक सिंगल स्कोर कार्ड वरती घेण्यात येते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 41. 5 बॉलमध्ये आता 51 धावेची गरज आहे. 5 बॉल 51 म्हणजे बघा, प्रति बॉलच्या मागे 10 धावा बनवाव्या लागतील. फटका फसला, अजून एक आक्रमण. याही वेळेला बॉल हवेतच असणार आहे. नोमॅन्स लँड मध्ये पडल्यानंतर मागील मॅचचे हिरो, मागील मॅचचे शिल्पकार सुयश कानेकर बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. याही खेळाडूने प्रभावित केलं मागील मॅचमध्ये. अगदी बघा, तुषार कांबळे बाद झाले होते, विकी सुद्धा बाद होताना पाहायला मिळाले, निकेत मुंडे बाद झाले होते, निखिलही बाद झाले होते. आणि असे सर्व धुरंधर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर एक महत्वाचा हिरा मैदानाच्या आतमध्ये आला. त्याचं नाव होतं सुयश कानेकर. आणि आता तो मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळेल. ओहो, निकेत मुंडे चांगली गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्करचा वापर करण्यात आला. ऑफस्टिकच्या बॉलला बाहेर टाकलं आणि त्याच्यामध्येही सफल राहिलेत. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती अगदी आपण पाहतो स्कोर कार्डचा विचार केला तर धावसंख्या थांबवली आहे. येस, निश्चितपणे आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय. त्या दरम्यानचा अजून एक बॉल हवेमध्ये, निकेत मुंडे बॉलच्या खाली येतील आणि तिथे सुद्धा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतं. बघा, ग्रामपंचायत एकच आहे, पण काही वेळेला आपण जर पाहिलं तर प्रत्येक संघांना वेगवेगळ्या आमच्या मान्यवरांनी पाठबळ दिलंय. आणि कारण की आपण पाहिलं, सोनेश्वर निवी ए टीम सरपंच साहेबांची टीम होती आणि तिथेही मात्र निवी संघ पराभूत झाल्यानंतर सरपंच साहेब थोडे नाराज झाले. आणि आता जसं जसं मराठा वॉरियर संघ पाठी जातोय तसं जसं आमचे किशोरजी पाटील साहेब हेही थोडे नाराज होताना मैदानाच्या आतमध्ये आणि आमच्या व्यासपीठावरती बघायला मिळतात. कारण की यानंतरची खरी लढत पाहायला मिळेल. रामाशेठ म्हात्रे, त्या पलीकडे रामशेठ नागटी यांची लढत आम्हाला सेमीफायनलची बघायला मिळेल. म्हणजे जो जिंकेल तो फायनलमध्ये डायरेक्ट जाईल आणि त्यांचा आनंद काही वेगळाच असेल. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये दमदार अजून एक षटकार. वन या मॅचचा आपल्याला टॉस कंप्लीट करायचा. महत्वपूर्ण, अद्भुत, निर्णायक सामना आणि त्या सामन्याचा टॉसही आपल्याला करायचा. आणि ह्या बॉल सांगून जाईल. यस, या मॅचचं विजेतापद टीम आपण जर पाहिलं तर गणराज 11 कोलाड,
गणराज 11 या संघानं इथे मात्र सामना जिंकला आणि त्या टीमचा टॉस केला जाईल. त्याला विनंती करेन गणराज 11 टीमचे कॅप्टन आणि त्या पलीकडे खेळताना आपल्याला पाहायला मिळेल टीम सनी 11 वर्से ए. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट वन मॅन शो, ज्यानं एकटा नडला एकटा भिडला 13 चेंडूमध्ये 50 धावांची ज्यानं वादळी खेळी केली ना तो विकी ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. हर्षल नक्कीच आलेल्या प्रेक्षकांच्या माझ्यासाठी बघा सेमीफायनलची मॅच आहे आणि खऱ्या अर्थाने एक स्वप्न होतं सरपंच चषक 2024 आणि पहिला दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने किशोर पाटील आता खऱ्या अर्थाने लढत